टीम सोनारपाड़ा एंड नाडलक नेवालीपाड़ा। मैन ऑफ द मैच जिन्होंने 4 विकेटें ली और कुल मिलाकर 61 रन बनाए, नाम सुनहरे खिलाड़ी सोनारपाड़ा के गोल्डन बॉय अनिकेत पाटिल इज द मैन ऑफ द मैच। अनिकेत पाटिल इज द मैन ऑफ द मैच। आपको आना है। खेल की जब शुरुआत होंगी तो रायगढ़ के AK-47 आपके सामने रहेंगी। बाबू अजय गरत से शुरुआत। सेकंड इनिंग में बाबू शाह आएंगे। देखिए राजेश खन्ना, जितना बाबू मुशा है राजेश खन्ना फेमस हुए थे, उतना ही फेमस हुए बाबू शाह। आइए सोनारपाड़ा के गोल्डन बॉय मैन ऑफ द मैच अनिकेत पाटिल। बहुत कम देखने को मिलता है कि अर्धशतक भी हो और आप उसमें हैट्रिक भी ले। वेल डन अनिकेत एंड कॉन्ग्रेचुलेशन। खेल की शुरुआत अजय गरत के साथ। मुंडे साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन एरियामध्ये यावं। आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार येथे देण्यात येईल। किंग्स ट्रॉफी 2024 तिसरा दिवस दुसऱ्या फेरीतील हे सामने आपल्या समोर आता रंगतायत। कोळेगाव विपक्ष ओमसाई आगासन हा नवीन सामना आता सुरू होतोय। आगासन संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे। आपण देऊयात सामनावीराचा पुरस्कार अनिकेत पाटीलला। अर्धशतक देखील झळकावलं आणि त्याच सामन्यामध्ये त्याने हॅट्रिक देखील नोंदवली। हा भीम पराक्रम केलाय अनिकेत पाटीलनं। मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार। वेल डन अनिकेत, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच। SP11 सोनारपाडा संघानं सलगचे 2 सामने जिंकलेत आणि हेच करावं लागतं तुम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी। नॉकआउट स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा तेवढाच महत्त्वाचा असतो। प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला विजय मिळवावा लागतो। पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जातो, जिंकणारा संघ पुढे वाटचाल करत असतो। बाबू शाह देखील अभिनंदन करतायत अनिकेतचं। खूपच चांगली बॅटिंग, विशेषतः स्विचचा जो वापर केला अप्रतिम होता, अफलातून होता। चला फिल्डिंग लावून घ्या, आगासन संघ खेळ सुरू करायचा आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। लगेचच या मॅचला सुरुवात करायची आहे आगासन संघ, आपण लक्षात घ्या। या 2 संघांनी देखील एक सामना जिंकलेला आहे। कोळेगाव संघानं जुनी डोंबिवली संघाला पराभूत केलं। थोडीशी नशिबाची साथ त्या मॅच मध्ये मिळाली होती कोळेगाव टीमला। 1 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना जुनी डोंबिवली संघाच्या गोलंदाज ज्ञानेश्वरनं चूक केली होती। बिमर बॉल टाकला होता आणि त्याच्यावर चौकार देखील गेला होता। आगासन संघाचा आपण विचार केला तर जयदुर्गा काटई संघाला त्यांनी पराभूत केलं होतं पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये। ओमकार पाटील आणि विश्वास पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे टीम कोळेगाव कडून।
थोडा वेळ इथे घेण्यात येत आहे, मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्य आपल्याकडून नेहमीच अपेक्षित असतं. काऊ कॉर्नरला एक फिल्डर तैनात आहे, सीमा रेषेवर ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला बॉल घेऊन या सामन्याचा विराज मुंडे. ओहो, उसळता बॉल होता, अपरकट करण्याचा प्रयत्न, बॅटची खड लागली आणि येथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेट कीपरनं टिपलाय झेल, फलंदाज फेल. पहिल्याच बॉलवर ओमकारच्या रूपात मोठा धक्का. पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये ओमकारची कामगिरी दमदार होती, बॅटिंग देखील चांगली केली होती, गोलंदाजीमध्ये देखील तो चमकला होता, सामनावीराचा मानकरी ठरला होता. हा, मला वाटतं आगासन संघाकडून तो ओमकार होता, पण कोळेगाव संघाचा हा ओमकार पाटील बाद झालाय. 0 त्याला माघारी परतावं लागतंय. फर्स्ट बॉल डक, गोल्डन डक ज्याला म्हटलं जातं. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये पराग पाटील. बरोबर 3:21 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे या सामन्याचा. मला वाटतं काही खेळाडू येथे उशिरा पोहोचतायत आगासन टीमचे. लॉंग ऑफला जो फिल्डर होता तो आता सर्कलच्या आतमध्ये येताना दिसतोय. पराग ऑन स्ट्राईक. ओ, भन्नाट वेग होता, परंतु येथे दिशा भरकटली गेली आहे. अवांतर धाव येथे मिळते, वाईटचा इशारा. पहिली धाव फलकावर. विराज मुंडेकडे चांगला वेग आहे, चांगले व्हेरिएशन्स आहेत आणि फार महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे विराज मुंडे. विराज असेल, विनायक असेल, खरं तर केजू मुंडेवर नेहमीच मदार असते, परंतु आज केजू नाही आहे संघात, तरी देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी या टीमची पाहायला मिळाली. कट केला या वेळेला, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, 2 खेळाडू पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर पोहोचतील असं वाटत नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सामन्यातील पहिला चौकार. देण्यात येईल आणि एका हाताने झेल टिपला तर मात्र 2000 असतील. थोडासा शरीराच्या दिशेने येणारा बॉल होता, हलक्या हाताने टर्न केलाय. धोकादायक होती ही धाव. डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित तेथे खूप क्लोज निर्णय पाहायला मिळाला असता आणि कदाचित मैदान देखील सोडावं लागलं असतं फलंदाजाला, मात्र तसं काही घडत नाहीये. सिंगल येते. परागच्या बॅटमधून धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावर. कोळेगाव संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस गमावल्यानंतर. आज सर्वच मॅचेसमध्ये आपण बघितले ज्या संघाने टॉस जिंकला त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये डे फॉर्मॅटमध्ये विशेषतः हे पाहायला मिळतं. उचलायचा होता, आतमध्ये लागलाय, परंतु गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर नाही पोहोचणार. आणखी एक चौकार. तर हवेत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा लागली होती, परंतु गॅप मधून बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली कोळेगाव संघाची. 1/10. यावेळेला स्ट्रेट टू द फिल्डर, परंतु खराब क्षेत्ररक्षण. बॉल पाठीमागे चाललाय, तिकडे फिल्डर येतोय दुरून, तोपर्यंत पुरेशी मुभा होती फलंदाजांकडे. 2 धावा कंप्लीट आणि आता गोलंदाजाकडून देखील चूक घडली आहे. बॉल गॅदर करत असताना धावांसाठीची धावा मैदानामध्ये. 4 धावा तर पूर्ण केल्यात, 5व्याचा देखील प्रयत्न. 5 धावा मिळत आहेत. आश्चर्यकारक क्रिकेटच म्हणावं लागेल. 5 धावा पळून पूर्ण केल्या. खरं तर हे मैदान एवढं मोठं नाहीये सीमारेषेचा आपण विचार केला तर, आणि ते 3 धावा पळून काढणं देखील फार कठीण असतं. एकतर आउटफील्ड देखील फास्ट आहे, परंतु अशा ओव्हर थ्रोच्या धावा मिळाल्या तर मग 4-5 मिळू शकतात आणि तेच घडलंय. 5 मौलिक धावा मिळत आहेत.
धावसंख्या 15. पहिला धक्का पहिल्याच बॉलवर लागला ओमकार पाटीलच्या रूपात, परंतु त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यानंतरचा सामना असेल खार्डी विरुद्ध उत्तर शिव. टॉस साठी रेडी राहायचंय दोन्ही संघांचे कर्णधार. आज खूप चांगल्या संख्येत क्रिकेट रसिक मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेक्षक कक्षामध्ये. ओ समोर उडवलाय, तिकडे फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, अँटिसिपेशन तिकडे चांगलं होतं, फिल्डर लवकर पोहोचला होता बॉलवर, परंतु सुरक्षित हातांची जोडी दाखवता आली नाही. कॅच ड्रॉप होतोय आणि याचबरोबर षटकाची होते समाप्ती. पाहू शकाल अगदी सिटर ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेत, असा झेल होता. मात्र चूक घडली आहे फिल्डर कडून. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1/16. अनिकेतच्या हातातून झेल सुटलाय. मात्र मला असं वाटतं की दिपेशच्या हातात जर बॉल गेला असा तर त्याने सोडला नसता आणि त्याच्यासाठी बक्षीस देखील आहे. 2 हातांनी झेल टिपला तर 1000, 1 हाताने झेल टिपला तर 2000 रुपये विशाल म्हात्रे यांच्याकडून देण्यात येतील. पॉइंटला फिल्डिंग करतायत. कोळेगाव संघाच्या फलंदाजांसाठी देखील बक्षीस आहे. विशाल म्हात्रे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन षटकाला सुरुवात. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, फिल्डर येतोय दुरून. या वेळेला चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅच, विराजनं कुठली चूक केलेली नाही. फलंदाज बाद. देखील झेल उडाला होता, तो झेल ड्रॉप झाला होता परागचा, परंतु या वेळेला कुठलीही चूक पाहायला मिळालेली नाही. जीवदान मिळालं होतं, त्याचा फायदा घेता आला नाही. परागला फक्त 6 धावा बनवून तो बाद झालाय. नवीन बॅट्समन सौरभ पाटील मैदानामध्ये, जो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. हो, थोडासा खाली राहणारा बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. चांगली लाईन पाहायला मिळते गोलंदाज नागराज मुंडे मार्फत. खूप चांगला संघ आहे आगासनचा, ओमसाई आगासन. आणि क्षमतेनुसार जेव्हा त्यांचे खेळाडू कामगिरी करतात तेव्हा या संघाला पराभूत करणं कुठल्याही संघासाठी जड जातं. ड्राईव्ह केला, या वेळेला देखील फटका फसलाय. कव्हर मध्ये फिल्डर, बॉल खाली. आणखी एक चांगला झेल स्वीकारला जातोय. आणखी एका विकेटचं पतन. परतलाय, खातं देखील त्याला उघडता आलं नाही. 2 चेंडूंचा सामना केला. थोडा इनसाइड आउट कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये. गोलंदाजी अफलातून होते आणि आपण बघतोय की नागराज मुंडेनं कोळेगाव संघाच्या डावाला खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. धावसंख्येत 3/16. डावाला स्थिरता देण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. थोडा काळ का होईना खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप बनवावी लागेल, तेव्हाच एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते या मॅच मध्ये.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर हरीश पाटील. नागराज वन्स अगेन. यावेळेला देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला वेगवान बॉल होता. बॅट्समनला पूर्णपणे बीट करत असताना नागराज मुंडे. एकही धाव आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेली नाही. नागराजनं 2 फलंदाजांना बाद केलंय. सुपर पीस ऑफ बॉलिंग. नागराज राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच आहे. यावेळेला व्ही मध्ये ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला तिकडे प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फटका चांगला होता पण मिळाली फक्त 1 धाव. अकाउंट ओपन होते या सिंगलच्या मदतीने हरीश पाटीलचं. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे विश्वास पाटील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. एकदा त्याला पंजा मिळाला होता. 9 धावांवर खेळतोय. फक्त 2च चेंडूंचा सामना केलाय आणि त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असणार आहे. विश्वास पाटील ऑन स्ट्राईक. स्विच इट करण्याचा प्रयत्न आहे. ते पायावर आदळलाय, मात्र इम्पॅक्ट जरूर एस्टनच्या बाहेर आहे, त्यामुळे अपील देखील झालेलं नाही. परंतु डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे नागराज मुंडेचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. कोळेगाव संघाची धावसंख्या 3 बाद 17. ओमसाई आगासन संघ 11 मिनिटांचा अवधी आपण खर्च केलाय पहिल्या 2 ओव्हर्ससाठी. पहिली 4 षटकं ही आपल्याला 20 मिनिटांच्या आत कंपल्सरी कंप्लीट करायची आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप 1 एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये असेल. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये तर अशी पेनल्टी कुठल्याच संघाला लागलेली नाही. याचाच अर्थ असा आहे की वेळेच्या बाबतीत चांगलं सहकार्य सर्वच संघांनी दिलंय. डिसिप्लिन फार चांगलं पाहायला मिळतं इकडे. विराटचा हा बॉल चांगला होता, गुडलेनच्या थोडासा मागे. आणि बऱ्याचदा बघायला मिळालंय की गुडलेंथवर देखील जेव्हा गोलंदाजी झाली विराजकडून, त्याला थोडा बाउन्स जो आहे तो जास्त मिळतोय, अधिकचा बाउन्स मिळतोय, कारण खांद्याचा वापर चांगला करतोय गोलंदाजीमध्ये. फार जास्त त्याची हाईट आहे असं देखील नाहीये, परंतु खांदे मजबूत आहेत आणि त्याचा वापर चांगला करतोय गोलंदाजीमध्ये विराज. खोलवा टप्प्याचा बॉल उचलून फेकून द्यायचा होता खरं तर मिड विकेटच्या वरून. तेवढं चांगलं टायमिंग जुळवता आलं नाही. 1च धाव येथे मिळते. थोडंसं शांत क्रिकेट. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालेला आहे. आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत सीमा रेषेवर तैनात, ज्यामध्ये 3 खेळाडू ऑन साईडला तैनात करण्यात आलेले आहेत. लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि 1 डीप स्क्वेअर लेगला. ऑफ साईडला लॉंग ऑफला 1 फिल्डर पाहायला मिळतोय. 1 खेळाडू डीप कव्हर मध्ये तैनात करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंटला 1 फिल्डर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षणाचं जाळं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विश्वास पाटील. यावेळेला समोर ड्राईव्ह करत असताना बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर पर्यंत पूर्णपणे कॅरी होत नाहीये. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला गेलाय. थोडासा वेळ घेतला फिल्डरनं, थोडासा रिलॅक्स वाटला तिथे फिल्डर, त्याच्यामुळेच दुसरी धाव पूर्ण करतायत फलंदाज. धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. सुरुवातीला 3 धक्के लागलेले आहेत आणि 20 धावा सध्या फलकावर आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर. 1 मोठं षटक जर आलं 15 ते 20 धावांचं तर जरूर 50 पेक्षा अधिक धावसंख्या पाहायला मिळू शकते. तोच प्रयत्न आहे. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन. षटकार. क्रमांक 120 किंग ट्रॉफी 2024 आणि या मॅच मधला हा पहिला षटकार विश्वास पाटीलच्या बॅट मधून. विश्वास झळकतोय त्याच्या बॅटिंग मध्ये. एकमेव फलंदाज ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. नावसंख्या 26. स्लोवर बॉल, कटरचा वापर, चांगलं कमबॅक करत असताना विराज मुंडे. याही वेळेला फलंदाजाचा प्रयत्न होता ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा, परंतु वेगात जो बदल केला गेला होता अतिशय चाणाक्षपणे गोलंदाज विराज मुंडेनं तो पिक करता आला नाहीये फलंदाज विश्वासला. आणि असं बॅटल क्रिकेट रसिकांना पाहायला आवडत असतं.
प्रत्येक वेळेला फलंदाजच हवी झाला पाहिजे असं नाही, तर गोलंदाजाने देखील पलटवार केला पाहिजे. मोठा फटका आल्यानंतर विशेषतः या वेळेला अपेश आहे फटका, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. दीपेश चेंडूच्या मागे डीप मधून देखील फिल्डर आलाय. चांगला प्रयत्न फिल्डरचा, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र येथे मिळतील 2 धावा. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. कोळेगाव संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीतील आजचा हा दुसरा सामना आहे. कोळेगाव विरुद्ध ओमसाई आगासन, यानंतर खार्डी विरुद्ध उत्तर शिव. दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्वाचा सामना. खार्डी संघानं आतापर्यंत खरं तर एकही सामना खेळलेला नाही, मात्र पहिल्या फेरीमध्ये त्यांना पुढे वाटचाल देण्यात आली होती, कारण प्रतिस्पर्धी संघ येथे उपस्थित नव्हता. दुसरीकडे उत्तर शिव संघाला आपण बघितलं, अगदी एकतर्फी सामन्यामध्ये आडिवली संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघांचे कर्णधार, उत्तर शिवचे कॅप्टन आणि गावदेवी खार्डीचे कॅप्टन. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. सध्या जी धावगती आहे आपण बघतोय 9.33 प्रति षटक. प्रोजेक्टेड स्कोर 46 दिसतोय, मात्र त्याच्याही पेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. ओ बिग हिट. ओमकार पाटीलचं इथे स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु काय एफर्ट आहे डीप मध्ये. महेंद्रसिंग धोनी कक्षाच्या अगदी समोर सैन्य होता त्या ठिकाणी. लाजवाब एफर्ट. उंच उडी मारली, स्वतःला हवेत स्ट्रेच करत असताना काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे आणि काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या कॅमेरा मॅनचं देखील येते खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आउटस्टँडिंग फिल्डिंग, आउटस्टँडिंग कॅमेरा वर्क. समोर यावेळेला टायमिंग चांगलं आहे, परंतु फिल्डर आहे आणि होम डिलिव्हरी होती फिल्डरसाठी. सोपा झेल, फलंदाज बाद. विनायक होता समोर लॉंग ऑफला. सोपा झेल होता, त्याने कुठलीही चूक केली नाही. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं खरं तर फटक्यामध्ये. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र फटका अखेर फसला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय भूषण पाटील. धावसंख्या 4/30, 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. सध्या 4थं षटक प्रगतीपथावर. ओमकारचा हा बॉल. ओ खोलवर टप्पा आहे, अपील होत आहे आणि यस पंच उचलून धरतायत. लेग बिफोर विकेट. दुसरा धक्का या षटकामध्ये देत असताना गोलंदाज ओमकार पाटील हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार कामगिरी होती ओमकारची आणि काय बॉल होता, टो क्रशर होता, अगदी बुटावर जाऊन आदळला होता. योग्य निर्णय पंच महेंद्र भवर यांचा. जशी अपील झाली तशी त्यांनी लगेच उचलून धरली. अक्रॉस द लाईन टर्न करायचा होता तो बॉल फलंदाजाला आणि यॉर्कर लेंथ बॉलवर अशा प्रकारचे फटके खेळणं एवढं सोपं नसतं. लाईन मिस केली पूर्णपणे फलंदाजाने. भूषणचं काम झालंय तमाम. नवीन बॅट्समन निखिल 7व्या क्रमांकावर. निम्मा संघ गारद झालाय. धावसंख्या फक्त 30. हॅट्रिक बॉल घेऊन ओमकार. हो सुरेख बॉल होता यावेळेला. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरलीये. थोडीशी मुवमेंट होती. टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाहेर निघणारा बॉल. विशेष काही फुटवर्क फलंदाजाला तेथे दाखवता आलं नाही. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले असावा असा भास झाला. ज्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला गेला होता आणि बॅट देखील तशीच फिरली.
चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न होतोय निखिल पाटील कडून. विश्वास एकमेव फलंदाज ज्याने चांगली बॅटिंग केली, तो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला आहे, त्याला स्ट्राईक देखील आता मिळत नाहीये. कोलवटप्प्याचा बॉल या वेळेला बॅटवर घेतलाय, चेंडू टर्न केलाय डीप मिड विकेटला, एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. ओ झालाय, परंतु येथे बघायचं आता नेमकं काय घडतंय. संधी होती, संधीचं सोनं केलेलं आहे आणि फलंदाज बाद होतोय. विश्वासला येथे माघारी परतावं लागतंय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हे चेक केलं जाईल की कुठला फलंदाज बाद झालाय, मला असं वाटतंय. बघायचंय. सुरुवातीला तिकडे विश्वास माघारी परतताना दिसत होता, मात्र नंतर तिकडे पंचांशी त्याने चर्चा केली आणि अखेर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा फलकावर होत्या, मात्र त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे नागराज मुंडे, विराज मुंडे आणि आता ओमकार पाटील. भेदक मारा खऱ्या अर्थाने या तिन्ही गोलंदाजांचा पाहायला मिळालाय. विराजचं पहिलं षटक मागडं होतं, दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली. निखिल बाद असेल असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे, तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. म्हणजे विश्वास अजूनही खेळपट्टीवर आहे आणि तो या मॅच मध्ये डिफरन्स देखील निर्माण करू शकतो दोन्ही संघांच्या दरम्यान. आतापर्यंत चांगली बॅटिंग विश्वास पाटीलनं केली आहे. 7 बॉल्समध्ये 19 धावांचं भरीव योगदान त्याचं आहे, मात्र इतर फलंदाजांनी फक्त पटावर हजेरी लावण्याचं कार्य केलंय. 6वा धक्का बसलाय, 4 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 6 बाद 31. आणि आता नवीन फलंदाज आशिष मैदानामध्ये. बघा, नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज बाद झाला होता, त्यामुळे आता नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला असणार आहे. आशिषकडे स्ट्राईक असेल. मागच्या ओव्हरमध्ये एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नाही विश्वास पाटीलला आणि त्याच्यामुळेच संघ अडचणीत सापडलेला आहे असं देखील म्हणता येईल. खरं तर इतर फलंदाजांनी चुका केल्यात. अनिकेत येतोय, शॉर्टपुलला बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतोय, मात्र काहीही फायदा नाही. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. आशिषच्या बॅट मधून ताकद तर आहे त्या फलंदाजाकडे, परंतु येथे टायमिंग चांगलं दाखवलंय. शॉर्ट पुल करत असताना बॉल सीमारेषा पार, येथे ड्राईव्ह करायचा होता, हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. चेंडू थोडासा स्पिन होतोय आणि आता टीव्ही पंचांची मदत. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू असेल व्हाईटसाठी. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईटसाठी. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देत असताना फलंदाज अनिकेत मुंडे, लेफ्ट आर्म गोलंदाज. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त वेगात चेंडू तो टाकणार नाहीये हे फलंदाजांना देखील माहिती आहे, कारण कुठेतरी बोटांचा वापर करत असताना चेंडू वळवण्यावर जास्त भर त्यांनी नेहमीच दिलाय. आणि इकडे मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः कल्याण डोंबिवलीचं जे ग्रामीण क्रिकेट आहे, इकडे मातीच्या खेळपट्ट्या जास्तीत जास्त असतात आणि अशा खेळपट्टींवर स्पिनर्स खऱ्या अर्थानं फार प्रभावी ठरत असतात. परंतु अचूकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिला बॉल तेवढा अचूक नव्हता, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याच्यावर षटकार ठोकला फलंदाज आशिषनं. दुसऱ्या बॉलवर बीट तर केलंय फलंदाजाला. आणि आता ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तो फायनल असेल. इट्स अ डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे कोळेगाव संघाच्या इनिंग्स मध्ये. धावसंख्या 37, 6 गडी बाद. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला जास्त प्रोटेक्शन सीमा रेषेवर आपल्याला पाहायला मिळते. लवकर बॅट फिरवलीये, लवकर बॅट फिरवलीये, गोलंदाजाने चेंडू फिरवलाय. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय अनिकेत मुंडे. हो, आणखी एक चांगला बॉल पुन्हा बीट केलंय. ते धाव घेण्याचा प्रयत्न तर आहे, स्ट्राईक रोटेट करायची आहे, परंतु विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 7.
ठोकला, मात्र त्यानंतर त्याला काहीच योगदान देता आलं नाही. 6 धावा बनवून तो बाद झालाय. विश्वासकडे स्ट्राईक आहे, हा बॉल निघून जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमारेषा पार. विश्वासच्या बॅट मधून हा नेत्रदीपक षटकार. मात्र स्वतः उभा आहे, आक्रमक बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय आणि डावाची होते सांगता. एकूण धावसंख्या 7 बाद 43. कोळेगाव संघाने प्रथम बॅटिंग केली या मॅच मध्ये टॉस गमावल्यानंतर आणि 44 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच ओमसाई आगासन टीम समोर. फार मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही कोळेगाव टीमला, परंतु ही धावसंख्या देखील एक फायटिंग धावसंख्या ठरू शकते. पण त्यासाठी चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल. आपण लगेच वळणार आहोत पुढील मॅचच्या टॉसकडे. खार्डी विरुद्ध उत्तर शिव. मी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे, सो प्लीज आपण यावं. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा किंग ट्रॉफी 2024 आपल्या समोर रंगते आणि आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. दुसऱ्या फेरीतील आजचा तिसरा सामना ज्याची नाणेफेक केली जाणार आहे. खार्डी विरुद्ध उत्तर शिव. म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस उत्तर शिव टीमचे कॅप्टन येथे कॉल देणार आहेत. काटा असा कॉल आहे आणि काटा झालेला आहे. निर्णय कळवायचा आहे. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय उत्तर शिव संघानं टॉस जिंकल्यानंतर. अर्थातच प्रथम बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत त्यांच्या विरुद्ध खार्डी संघाला. पहिल्यांदाच ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊयात लगेच ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात AK-47 बाबूशाह यांचा दमदार आवाज. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर अजय सर जहाँ पर बात करेंगे. देखिए बड़े खुश हैं यहाँ पर हमारे आगासन के पढ़ने बड़े कर देखिए बात करेंगे क्योंकि उनकी टीम यहाँ पर बल्ले बल्ले काम अच्छे कर रहे हैं. लेकिन प्रणय ये मत सोचिए भला ही टारगेट छोटा है, लेकिन छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. विश्वास पाटिल देखिए 25 रनों का इनिंग्स खेले जहां पर 9 गेंद का सामने की. और गेंदबाजी में देखिए बात करेंगे ओमकार ने फिर से तूफान लेकर आई. जहां पर देखिए बात करेंगे उन्होंने 3 रन देकर 2 सफलता लिए और उसके बाद विराज मुंडे थोड़ी सी महंगे साबित हुए. 27 रन खर्च किए, 1 सफलता लिए, लेकिन अनिकेत मुंडे ने फिर से कॉम्बैक दिलाई. यहाँ से बात करेंगे पिछला मैच देखिए बात करेंगे सुनारपड़ा टीम अनिकेत उनका भी रहा यहाँ पर जलजला. लेकिन यहाँ देखते हैं इसके बाद देखिए बात करेंगे तीसरा मैच है जो सेकेंड राउंड का टॉस जिसका हो चुका है. लेकिन उससे पहले देखते हैं जिस ओमसाई आगासन टीम पिछली मैच देखिए बात करेंगे जय दुर्गा माता काटी टीम के साथ है. आज बगैर कैजू मुंडे से इन्होंने भी साबित कर दिया भाई कि सांप में जहर हो या ना हो लेकिन जहरीला दिखना चाहिए. और यहां से अगर मैच को बचाना है कहीं ना कहीं ओमकार पाटिल कोलेगांव एक आवाज. ओमकार आपका स्वागत है. मनोज पवार के साथ देखिए ओमकार कुछ जिक्र चर्चा कर रहे हैं निश्चित रूप से. उमेश केनी सर हमारे वरिष्ठ नागरिक देखिए बात करेंगे उसार घर के कई ग्रामस्थ मंडल भी यहाँ पर उपस्थित हैं. सभी का तहे दिल से स्वागत. जितनी भी ऑनलाइन जुड़े हैं सभी का
तो ले चलूंगा आपको फिर से एक बार जहां किंग ट्रॉफी देखिए बात करेंगे बीसीसी उसारगर इस मैदान के अंदर एक सनसनी मुकाबला कह सकते हैं। तभी सनसनी मचेगा जब ये बल्लेबाज को रोकेंगे। लेकिन करण बेड़ेकर अधूरी प्यास, और क्या ये मैच में भी रह जाएगा अधूरा प्यास? क्योंकि पिछली मैच में निराश हुए थे अपने आप से, यहाँ पर आउट ऑफ फॉर्म से गुजर रहे हैं। लेकिन खिलाड़ी बड़ा अच्छा है, दमदार है। सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना, उसका कीमत कम नहीं होता है। बस आज इसकी वक्त बुरा है। कहते हैं ना, किताबों में धुल लगने से कहानियां बदलती नहीं है, बस कुछ तस्वीरें छवि बदलती है। और ये वही कहानी है करण बेड़ेकर। लेकिन आज वक्त उसका बुरा है, लेकिन रक्त नहीं। छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। ये देखिए भाई मैदान पर उतरते उतरते आज ओमकार देखिए मैदान पर तूफान ला रहे हैं। कहते ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। विकेट गिरा पहले यहाँ पर देखिए करण बेड़ेकर, और उसके बाद देखिए जैसे ओमकार पाटिल उतरे भाई। कहते ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। आज ये खिलाड़ी ने तबाही मचाया है भाई। और उसके बाद ये चलिए भाई, यहाँ पर दो फील्डर तेजी से भाग रहे हैं। क्या गेंद को रोकेंगे? जब तक रोक लेते। अजीम अब्दुल्ले सर दिखते यहाँ से। ओ लेग बाई से रन आता हुआ, चिंगो चिंगो। आज भी गब्बर के बच्चे स्कूल में कहते हैं, ओ माय गॉड, पापा ने गलती किया था, ठाकुर का तो हट खाता था, पैर छोड़ा था, और ठाकुर ने लेग बाई से कुचल कुचल कर मारा था। गब्बर ये हाथ मुझे दे दे, नहीं। तो चलिए 8 पर 1 विकेट, लेकिन ये लेग बाई का रन भी दर्द देगा भाई। यहां से एक एक रन अहमियत रहती है भाई जब टारगेट छोटा है। फिर से देखिए हवा में खेले हैं, फील्डर से थोड़ा दूर। यहां पर पहला रन लेंगे उछाल के साथ है, नहीं दूसरा नहीं ले यहां से। और थोड़ा सा यहां से बात करेंगे, कोलेगांव टीम को देखिए मेहनत करना होगा भाई। कहते ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि सांप बड़ा हो या छोटा, लेकिन डसने का अंदाज हो ही रहता है। आज के चुंडे नहीं, निल्सन नहीं, तिलक रत्न डिल्सन के जैसे ओपन करते हैं। लेकिन से आज करण बेड़ेकर भी देखिए बात करेंगे, टीम में तो हैं, लेकिन से ये देखिए भाई बहुत बड़ी गैप थी। यहां से गेंद को रोकना यहां पर कठिन हो गया भाई। यहां से आता हुआ और एक 4 रन। और डराएंगे भाई, जरा हिम्मत जोड़ो, बड़े बड़े भी सर झुकाएंगे। चाहे गेंदबाज हो या बैटर्स, हिम्मत जोड़ना पड़ता है। रिवो यहां पर लिए, खास करके चैलेंज किए हैं बैटर। बॉलर ने निश्चित रूप से माफी चाहिए, वाइड यहां पर अंपायर ने दिए थे, और बॉलर ने यहां से बात करेंगे चैलेंज के एनटीआर, इसलिए यहां पर और वाइड रहा। यहां पर देखिए तीसरे अंपायर भी उमेश केनी सर, एक अच्छे गेंदबाज वो भी हैं।
लेकिन नियम के हिसाब से वो गेंदबाज की तरफ जा नहीं सकते हैं, जो रूल है उसके ऊपर चलना पड़ेगा। और ये चले कवर के ऊपर से खेला गया, नागराज मुंडे को अंतिम गेंद में किए ठंडे, क्योंकि दूसरा विकेट गिरता हुआ 14 के ऊपर। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, 24 गेंद 30 की जरूरत है। एलिवेशन नहीं दे पाए यहां पर, बहुत बढ़िया गति का मिश्रण किया पर, आने वाला 24 गेंद 30 की जरूरत है। भाई 14 पर 2 विकेट, देखिए अभी भी बात करेंगे 30 की जरूरत है, और जिसमें देखिए 24 गेंद बचा है। ओमकार पाटिल देखिए 3 पर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। विनायक मुंडे देखिए भाई पिछली मैच में देखिए गेंदबाज को किए थे डेट ओवर में ठंडे। आगासन गांव के देखिए बात करेंगे पुरस्कृत विनेश मुंडे साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए। दादा स्वागत है आपका। विनेश मुंडे साहब देखिए बात करेंगे ओम साई आगासन। और ये चलिए भाई कलाई चलाया, और देखते हैं यहां से अंपायर का डिसीजन क्या आता है भाई। 1 बाउंस 28 की घटा और एक 4 रन। कभी मत छोड़िए, हर बड़ी कामयाबी वक्त मांगती है। और ओमकार देखिए रुकने के नाम ही नहीं ले रहे हैं, हर गेंद के ऊपर बड़ा हिट खेलना चाहते हैं। लेकिन सौरभ पाटिल देखिए बात करेंगे, कहते ना दुनिया में किसी भी चीज को है ना छोटा कम मत मानिए भाई। जो पेड़ देखिए फल नहीं देता है वो छांव देता है, जो खिलाड़ी आपको विकेट नहीं देता है वो बल्ले से रन देता है, जो फील्डर्स ऊंचाई ली है लंबाई की कम है यहाँ पर, फील्डर्स हैं गेंद के नीचे। मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और ओमकार का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। ओमकार ने देखिए पकड़ा ओमकार का कैच, और एक कोलेगांव का ओमकार आवाज देखिए इस वक्त मौजूद है यहाँ पर। स्वागत है ओमकार, आगे बढ़िए। मैं कभी भी कहते हैं दुनिया में किसी भी चीज को बेकार मत समझिए, जो पेड़ फल नहीं देता है वो छांव देता है। और टोटल की बात करेंगे 18 रन। अभी समीकरण की अगर बात कर लेंगे थोड़ा सा यहाँ पर, रुपेश मुंडे देखिए न्यू बैटर से 44 का पीछा करना है, 21 गेंद की 26 की जरूरत है। मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है, चाहे फील्डिंग वाली टीम के लिए हो या बैटिंग वाली टीम के लिए हो, दोनों के लिए मंजिल थोड़ा दूर है लेकिन पहुंचना जरूर है। यहां से 6 गेंद के ऊपर 11 रन ओमकार पाटिल। मुझे लगता है ओमकार पाटिल थोड़ा जल्दी में रहे यहाँ पर बल्लेबाजी, थोड़ा वक्त ले सकते थे। यही तो बात मैंने छेड़ा था कि हर बड़ी कामयाबी वक्त मांगती है। ये जो स्टार है ना महेंद्र सिंह धोनी, इन्हें भी वक्त लगा था हिंदुस्तान तक पहुंचने के लिए टीम में। पहले बांग्लादेश के साथ उन्होंने छक्का लगाया था, फिर कप्तान बने, फिर लेजेंड बने। ओ बल्ले का लिया था बाहरी किनारा, 1 रन आता हुआ यहां से। सबर कभी मत खोना भाई। स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा 19 रन। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर विनायक देखिए पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी की थी। अब देखते हैं इस मैच में गेंदबाजी में देखिए सौरभ पाटिल ने, और विनायक देखिए स्ट्राइक पर रहेंगे यहां से। विनायक मुंडे देखिए घायल शेर हो क्या है यहां पर देखिए बात करेंगे। लॉन्ग लेग एकदम से खुला है
और विनायक ने पिछली मैच में जहां से इनिंग को छोड़ा था वहीं से शुरू कर दिया है चौके के साथ। भी देखिए 21 की जरूरत है। गेंदबाज फिर से एक बार तैयार है। ओ ऊंचाई ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ गिली 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 चंपा खुश हुई रंबा गेंद गए लंबा ठोकम ठोक दीजिए। खोदकर निकाला थोड़ा हेलीकॉप्टर अंदाज में और बता दिया भाई कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, मैं भी ऋषभ पंत से कम नहीं। भलाई उनका करोड़ 27 करोड़ लगी है, लेकिन हम भी करोड़ों की काम कर रहे हैं यहां पर ग्रामीण में। अब 29 रन पहुंच गए। देखिए अब वह समीकरण बदल गया भाई। 18 चेंडू 15 धावाचे गरज आहे। मैच कुठे होता बघा आता कुठे। 18 गेंद 15 की जरूरत है। इसलिए तो कहा जाता है कि शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो सामने आ जाती है। तो उसी तरह के एकाक चौके छक्के से मैच करीब आता हुआ। अब मेहनत करना होगा। खास करके गेंदबाजों को यहां से तभी तो बताया था छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना आसान नहीं रहता इतना। और जो विनायक मुंडे ने ये जो चौके छक्के दागे, ओ ये चलिए रुपेश बहुत बढ़िया। देखिए थोड़ा हमसे दूर था यहां पर फील्डर से, लेकिन रिप्ले में हम देख सकते हैं किस तरह से कैच लिया गया मिड विकेट पर। लाजवाब कैच। यही काम करना होगा भाई। विकेट मिला है लेकिन समीकरण देखिए वही 15 की रहेगी और 17 गेंद रहेगा भाई। लेकिन कहते हैं ना धोती पहन लेने से कोई महात्मा गांधी नहीं बन जाता और एकाक विकेट ले लेने से कोई जसप्रीत बुमराह नहीं बन जाता। बुमराह बनने के लिए गुमराह करना होगा। यकीन ना आए तो फिर साउथ अफ्रीका हिंदुस्तान का मैच देख लीजिए। 30 गेंद पर 30 की जरूरत थी, तभी बुमराह के हाथों पर गेंद दिया गया था। 2 ओवर का स्पेल बचा था। 2 ओवर से जहां पर मूवमेंट तैयार किया अजय गरज सर, उसके बाद जो मैच बना शायद अफ्रीका टीम है भुला नहीं पाएंगे। जोकर्स देखिए जिस टीम का नाम है और वो बनकर ही रह गए। और अभी भी देखिए बात करेंगे 15 की जरूरत है, 17 गेंद बचा है। और कितना बढ़िया अपडेट देखिए यहां से सुपर स्पोर्ट लाइव देखिए बात करेंगे। दीपेश एकदम खुश हैं डगआउट में और उनकी लाइव वेबसाइट भी चल रहे हैं। प्रणय हैं कैमरामैन भी बहुत बढ़िया फोकस कर रहे हैं। नयन उड़ा रहे हैं चैन भाई। ओ ये चलिए जहां मर्जी अब रन आ रही है भाई। कहते ना ऊपर वाला जब भी देता है ना छप्पर फाड़ के देता है भाई। यहां से विराज मुंडे आते आते ही दाग दिए चौके। अब मैच देखिए एकदम से करीब आता हुआ। कोई बात नहीं, यहां से कोलेगांव टीम थोड़ा मुश्किल टीम है, लेकिन से 5 ओवर इसलिए हम कहते हैं निर्धारित 5 ओवर में 60 रन 55 रन यहां तक पहुंचना बहुत जरूरी हो जाता है। अगर आपके अंदर अच्छी गेंदबाजी है, फील्डिंग है, लेकिन आज ओमसाई आगसन टीम ने एक चीज साबित किया निश्चित रूप से कि सांप में जहर हो या ना हो लेकिन जहरीला दिखना चाहिए। भलाई केजू मुंडे नहीं थे, निल्सन नहीं थे, करण बेड़ेकर होके भी नहीं थे, मतलब 3 वक्तों का बेहतर नहीं था। लेकिन वो खिलाड़ी के ऊपर मैं कभी भी उंगली नहीं उठाना चाहूंगा। सोने का सिक्का है भाई, अगर कीचड़ में भी गिर जाए तो उसका कीमत कम नहीं होता है। आज वक्त बुरा है लेकिन उसका रक्त बुरा नहीं है। लेकिन जो उनके बाकी के जो खिलाड़ी ने यहाँ पर विनायक लीजिए, विराज लीजिए, खास करके ओमकार ने लीड किया। एक अनुभव खिलाड़ी, एक सीनियर कप्तान क्या होते हैं, उन्होंने दिखाया। ऊपर बल्लेबाजी भी गए, रन भी जोड़े, बताए कि ये विकेट में रन बन सकता है, हम मैच जीत सकते हैं। ओ ये देखिए भाई
और एक हवाई फायर, तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया मान पड़ा। चरण अंपायर क्या मांग रहे हैं? ये गेंद मांग रहे थे भाई। तीसरे अंपायर देखिए, अच्छे देखिए अंपायरिंग है, समय पर देखिए मैच को चला रहे हैं। बिल्कुल समय की देखिए बात करेंगे, 4 के ऊपर हम पहुंच चुके हैं। अभी भी और एक मैच है, खेला जाना है। और ये चलिए भाई यहाँ पर व्हाट अ फिनिश, क्या कमाल की देखिए, यहां से ले जाएंगे भाई, ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। यहां से 2 मैच जीतने के साथ ओमसाई अगस्तिन टीम है, अब सपना देखना शुरू कर देंगे भाई यहां से कि हमें यहां से ट्रॉफी तक कैसे भी पहुंचना है। हार्ड लक कोलेगांव टीम, कोई बात नहीं, आपने अच्छा रन बनाए, थोड़ा और 8-10 रन जोड़ लेते शायद बेहतर हो जाता। लेकिन आज देखिए यही बताया मैंने कि ओमसाई अगस्तिन टीम ने बताया भाई यहां से कि अगर दिल में जुनून जज्बा होना फिर आप कुछ भी कर सकते हो। तो इस मैच के देखते हैं। चलिए बैक टू बैक देखिए, यहां से बात करेंगे। ओमकार पाटिल मैन ऑफ द मैच होते जा रहे हैं। 11 रन देकर 11 रन बनाए और 3 रन देकर 2 ही खेल लिए भाई, क्या बात है। कैप्टन कैसे लीड करते हैं और उन्होंने बताया भाई यहां से। चलिए ओमकार आइए इस मैच के मैन ऑफ द मैच, बहुत बढ़िया आज है उन्होंने। चलिए अगले मैच की तरफ भी कदम बढ़ाएंगे।